नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझी लाडकी बहीण योजना 2024 यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने कशा प्रकारे सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता। दोन कोणत्या पद्धती आहेत ज्या पद्धतीचा वापर करून तुम्ही अर्ज करू शकता, एकदम सोप्या पद्धतीमध्ये अर्ज करू शकता। आणि हा जो अर्ज आहे याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर बघा मित्रांनो, सरकारने या संदर्भात माहिती दिलेली आहे की तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, अशा प्रकारे हा फॉर्म आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतोय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिल्यांदा महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, सेकंड महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे, त्याच्यानंतर जन्म दिनांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, या ठिकाणी पिनकोड, या ठिकाणी ग्रामपंचायत कोणती आहे ते टाकायचं आहे, त्याच्यानंतर बघा जन्माचे ठिकाण टाकायचे आहे, या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, राज्याचं नाव टाकायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे नाव, पतीचे जन्म ठिकाण तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागेल, ठीक आहे। त्याच्यानंतर गावाचं नाव, शहराचं नाव, तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी फिलअप करायचं आहे। त्याच्यानंतर बघा शासनाच्या इतर, ठीक आहे, या ठिकाणी बघा या ठिकाणी नेक्स्ट मुद्दा आहे 8 नंबरचा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर होय म्हणायचं आहे, नाही घेत तर नाही म्हणायचं या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती जी तुमची असेल, विवाहित, घटस्फोटित जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी त्यावरती टिक करायचं, सिंपल आहे, अशा प्रकारे तुम्ही टिक करायचं, ठीक आहे, जे तुमचं असेल त्याला। अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील, आता याच्यामध्ये तुम्हाला बँक अकाउंट सर्वात महत्वाचं आहे, ही माहिती एकदम केअरफुली तुम्हाला सर्वांना भरायची आहे। तर बघा, पहिल्यांदा बँकेचे नाव तुम्हाला टाकायचं आहे, समजा या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव असेल बँक ऑफ बरोडा तर बँक ऑफ बरोडा टाका, जे काही तुमच्या बँकेचं नाव असेल ते। त्याच्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, जे बँक अकाउंट वरती असेल, तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे। जर तुम्हाला IFSC कोड माहित नसेल तर तो तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन लावून विचारू शकता, ठीक आहे, ते सांगतील तुम्हाला। जर काय माहितच नसेल तर गावातील एखाद्या हुशार व्यक्तीला विचारा, त्याच्याकडून माहिती काढा, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? जोडलेला असेल तर होय म्हणायचं आहे। अर्ज भरून घेणारी प्रतिभूती व्यक्ती, आता हा जो अर्ज आहे तो तुमच्या कोणी भरून गेला ते तुमच्याकडून टिक करून घेतील, ठीक आहे। खूप सोपी पद्धत आहे। आता याच्यामध्ये कागदपत्र कोणती अपलोड करायचे आहेत त्याच्याविषयी पण तुम्हाला सांगतो। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता हे झूम करून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत। पहिलं कागदपत्र लागणार आहे आधार कार्ड। कागदपत्र विषयी भरपूर जण कन्फ्युजन मध्ये आहेत, तर आता त्यांचं कन्फ्युजन दूर करतो। त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी लागणार आहे। अधिवास, या ठिकाणी महत्वाची सूचना आहे ती वाचा। अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, 3 जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल, हे लक्षामध्ये घ्या, अतिशय महत्वाची ही सूचना आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचं डॉक्युमेंट बघा मित्रांनो, उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असेल तर यूज करू शकता, हे लागणार आहे दोन्हीपैकी एक। त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र लागणार आहे। आता हमीपत्र काय आहे याच्याविषयी पण भरपूर जण कमेंट्स करत होते की नक्की हे हमीपत्र म्हणजे काय आहे, तर ते हमीपत्र सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला काय कशा प्रकारे असतं। त्याच्यानंतर बँकेचं पासबुक लागेल, अर्जदाराचा फोटो लागणार आहे। त्याच्यानंतर बघा, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी लागेल, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी सर्वांसाठी एक महत्वाची टिप आहे ती वाचा। अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। तर बघा, एकतर तुम्ही अर्ज ऑनलाईन भरू शकता किंवा ऑफलाईन भरू शकता, तर त्याची काय प्रोसेस आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर या ठिकाणी बघा, अर्जदाराचे हमीपत्र, आता हमीपत्र काय आहे तुम्ही या ठिकाणी बघा, अशा प्रकारे तुमचं हमीपत्र आहे। मी घोषित करते की अशी खून करायची आहे या ठिकाणी तुम्हाला। त्याच्यानंतर बघा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, जर बरोबर असेल तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे, या प्रकारे टिक करायचे असे फक्त, ठीक आहे। 2 नंबरचा आहे, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशर रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी। या सर्व तुम्हाला अटी या ठिकाणी मान्य करावे लागतील, ज्या ज्या तुमच्या करेक्ट असतील अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी असे टिक करायचे आहे। हे सर्व केअरफुली रीड करा आणि अशा प्रकारे तुम्हाला टिक करायचं आहे आणि हे या ठिकाणी सबमिट करायचंय।
सबमिट करताना एक काळजी घ्यायची आहे, हे खालचं फिलअप करायचं आहे, हे लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी बघा तुमचं स्थळ कोणतं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे पत्ता ऍड्रेस कुठे राहतं ते, दिनांक टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची, जे काही तुमची सही असेल ती या ठिकाणी सही येणार. आणि त्यानंतर अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येईल. ही पावती तुम्हाला ते फाडून देतील अंगणवाडी मधील. ठीक आहे, अशी पद्धत आहे ऑफलाईन फॉर्म भरण्याची. आता ऑनलाईनची पद्धत सांगतो, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही अर्जाची पावती आहे, कारण की उद्या जाऊन जर काही प्रॉब्लेम आला, तुमचा अर्ज वगैरे झालेला नसेल, तर ही पावती तुमच्याकडे प्रूफ म्हणून असेल. ठीक आहे, या ठिकाणी त्यांची अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी असेल. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा, आता हमी पत्राविषयी मी डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. आता दोन पद्धती कोणत्या आहेत ते बघा, सरकारने काय ट्विट करून सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, आदिती तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी दोन पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्या दोन पद्धतीचा वापर करून तुम्ही सर्वजण अर्ज करू शकता लाडकी बहीण योजनेचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत नारी शक्ती दूत ऍपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंद करून घ्यावी. तर बघा, ज्यांना ज्यांना शक्य आहे की ते घरी बसून फॉर्म भरू शकतात, की आणि त्यांना फक्त काय प्रॉब्लेम आहे की जे तुम्हाला डॉक्युमेंट मी बघायला सांगितलं ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये बनवावे लागतील आणि तिथे अपलोड करायचे आहेत, ते पण मी सांगणार आहे. तर बघा, आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ही झाली पहिली पद्धत ऑनलाईन भरायची मोबाईलवरून. त्यासाठी तुम्हाला ऍप कोणते लक्षात ठेवायचे, नारी शक्ती दूत ऍप. फक्त आणि फक्त 10 MB ऍप आहे. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती भेटून जाईल. प्ले स्टोर वरती जावा आणि नारी शक्ती दूत ऍप असं सर्च करा, तुम्हाला हे ऍप्लिकेशन भेटून जाईल. आता ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरणे पॉसिबल नाही त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते बघा, ज्या महिलेला नोंदणी करावायची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिस कडून हा फॉर्म भरू शकतात. तर ज्या ज्या महिलांना प्रॉब्लेम येत असेल ऑनलाईन मोबाईलवरून फॉर्म भरायला, तर किंवा समजत नसेल फॉर्म भरताना, काही मिस्टेक्स वगैरे होऊ नये, तर त्यांनी अंगणवाडीमध्ये त्यांच्याकडे 3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे अंगणवाडी सेविका मधील ज्या महिला आहेत त्यांच्याकडे जातील आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्यांच्याकडे जाऊन नंतर पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि हे झाले दोन पद्धती. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा, ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणती ऍप डाउनलोड करायची आहे, तर ऍपचं नाव आहे नारी शक्ती दूत ऍप. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती भेटेल. खूप सोपी ऍप आहे फॉर्म भरायला. त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली माझी लाडकी बहीण योजनेचा सेक्शन दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर जो फॉर्म आहे त्याचा इंटरफेस येतो, त्यावरती तुम्हाला फक्त माहिती फिलअप करायची आहे आणि लास्टला तुम्हाला जे मी डॉक्युमेंट सांगितले 5-6 डॉक्युमेंट ते त्या ठिकाणी अपलोड करून अर्ज जतन करायचा आहे. एवढी सोपी पद्धत आहे, अर्ज सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर तरी सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्या चॅनलवरती आपण अजूनही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओमध्ये काही समजले नसेल तर कमेंटमध्ये विचारा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील. आणि माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.